हॅलो फ्रेंड, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. आज आपण अशी मस्तपैकी फुलकोबी, फ्लावर आणि बटाट्याची भाजी, अगदी साधी पण चविष्ट अशी पारंपरिक भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. असे फ्लावर्स घेतलेले आहे मी आणि 3 बटाटे घेतले आहे. आता ते मी चांगले स्वच्छ धुवून कट करणार आणि बटाट्याचं साल काढून त्याचे सुद्धा मी असे कट करून घेणार, चौकोन चौकोन आकाराचे असे काप करून घेणार आहे. तर चला तर आपण करून घेऊया. तर मी असे फ्लॉवरचे तुरे बघू शकता तुम्ही, असे मोठे मोठेच काढलेले आहेत. आता गरम ते मी स्वच्छ पाण्याने धुवून परत मी आता गरम पाण्यामध्ये घातलेले आहे. त्यात मीठ घालायचं आहे आणि थोडी हळद घालायची आहे, म्हणजे काही बॅक्टेरिया वगैरे काय असेल तर ते निघून जाईल. अशा प्रकारे आपण 10 मिनिटच ठेवणार आहोत गरम पाण्यामध्ये. करून घेऊया. आता इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला. त्यात मी 2 चमचे तेल घालते. आता ह्यामध्ये आपल्याला फ्लॉवर आणि बटाटे चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे. परतून परतून आपण करून घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटे घालूया. आता फ्लॉवर आपण हळद मिठामध्ये ते 10 मिनिटं ठेवले होते गरम पाण्यामध्ये, त्यामुळे त्याचा कलर तसा झालेला आहे. बटाटे सुद्धा मी साल काढून पाण्यामध्ये ठेवले होते. आता हे आपण चांगले परतून घेऊया. थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आणि थोडे मऊ होईपर्यंत आपल्याला ते चांगले तेलात परतून घ्यायचे. अशा प्रकारे चांगली स्वादिष्ट आणि मस्त अशी आपण भाजी करणार आहोत. पौष्टिक हलकी फुलकी अशी भाजी आज आपण करणार आहोत. मीठही घातलेलं आहे मी त्यात चिमूटभर. परत छान परतूया आपण तेलामध्ये. लो टू मीडियमच गॅस केलेला आहे मी, बघू शकता अशा प्रकारे. आता मी झाकण ठेवणार आहे 2 मिनिटं आणि चांगली वाफ देऊन घेऊया आपण. आता झाले 2 मिनिटं, बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत. आपण थोडेसे आपण 50% वाफवून घेतलेले आहेत. आता परत मी पॅन ठेवलेला आहे. आता इथे मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे. आता आपण भाजी करणार आहोत, तर फोडणी करूया. आता आपण मी इथे सनफ्लॉवर जेमिनीचं तेल वापरते. तर आता गरम मसाले घालूया. मी इथं 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, जिरं अर्धा चमचा आणि 1 दालचिनीचा तुकडा, हे असं चांगलं परतून घेणार आहे तेलामध्ये. बघू शकता तुम्ही, म्हणजे आपल्या भाजीला चांगला फ्लेवर येणार. चविष्ट भाजी होणार. असे गरम मसाले छान तेलात परतून घेतले ना की त्या तेलामध्ये त्याची चव उतरते. आता 1 कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. तो सुद्धा आपण सोनेरी रंगावर चांगला परतून घेऊया, मऊ होईपर्यंत. मस्त मसाल्याचा सुगंध उतरणार. आता इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 कट करून घेतलेल्या आहे मध्ये चीर मारून. आता इथे आलं लसूण पेस्ट घेतली 1 चमचा, ती सुद्धा आता आपण चांगली परतून घेऊया. आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईल तोपर्यंत परतू. छान तेलामध्ये अशा प्रकारे. आता 1 टोमॅटो घेतला होता मोठा, त्याची प्युरी केली होती मी मिक्सरला.
फिरून घेतला होता तो सुद्धा आता आपण याच्यामध्ये चांगला मिक्स करूया। मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं। किंचित मीठ घालणार आहे मी, म्हणजे कसं आपले कांदे टोमॅटो चांगले मिठामुळे शिजले जाणार, मऊ होणार। परत एकदा चांगलं आपण परतून घेऊया। आता दही घेतलेला आहे इथे मी 3 ते 4 चमचे। आता त्यामध्ये आपण मसाले घालूया। हळद घातली अर्धा चमचा, इथे काश्मीरी चिली पावडर घातली 1 चमचा, इथे तिखट मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, इथे गरम मसाला अर्धा चमचा। आता आपण हे सर्व दह्यामध्ये मिक्स करून घेऊया। जिरा पावडर घातली अर्धा चमचा, मिक्स करून घेऊया आता आपण हे सर्व। आता बघू शकता तुम्ही इथे छान तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटोला। आता त्यामध्ये आपण हे दह्यातले मसाले घालून घेऊया। परत एकदा आपण सर्व चांगलं परतून घेऊया मसाल्यांमध्ये। अशा प्रकारे चविष्ट भाजी होते, तुम्ही सुद्धा करून बघा। अशा प्रकारे फ्लेवरफुल भाजी होते, अगदी छान टेस्टी। असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळत नाही आणि छान स्वाद येतो दह्यामुळे। आता वरतून कोथिंबीर घालायची फोडणीतच, म्हणजे कोथिंबीरीची चव ही मसाल्यांमध्ये चांगली उतरते। अशी मसाल्यांमध्येच अशी छान परतून घेतली ना की छान चव उतरते। अशीच करून घ्यायची। बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना। आता इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे गरमच। आता आपण झाकण ठेवून चांगले मसाले 2 मिनिटं शिजून घेऊया। बघू शकता तुम्ही 2 मिनिटं छान आपले मसाले आता झालेले आहेत। बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या मसाल्यांना, तेल सोडलेलं आहे मसाल्यांनी, मस्त झालेले आहे। आता आपण फ्लॉवर आणि बटाटे त्यामध्ये घालणार आहोत। फ्लॉवरचे तुरे अगदी मस्त झालेले आहेत, बटाटे। आता चांगले परतून घेऊया त्यामध्ये। परत एकदा मसाला पूर्ण लागला गेला पाहिजे फ्लॉवर बटाट्याला, मसाल्याची चव अगदी त्यात उतरली गेली पाहिजे। आता परत आपण गरम पाणी घालणार आहोत, कसुरी मेथी घालूया, फोडणीतच थोडी कोथिंबीर घालूया, परत मिक्स करूया। आता आपण गरम पाणी घालूया। तुम्हाला जसा रस्सा हवाय त्यानुसार आपल्याला हे फ्लॉवर आणि बटाटे शिजून घ्यायचे या मसाल्यांमध्ये, त्यामुळे आपण गरमच पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये चांगले 10 ते 12 मिनिटं भाजी शिजून घ्यायची आहे झाकण लावून। अशी आपण करून घेऊया। आता 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता कसं मस्त भाजी झालेली आहे आपली, मस्त अप्रतिम। सुगंध तर इतका सुंदर घरभर दवळतोय, अप्रतिम। तुम्ही बघू शकता डोळ्यांनीच किती सुंदर दिसते, तर खायला तर अगदी अप्रतिम।
छान झालेली आहे आपली भाजी. शिजलेले आहेत फ्लॉवर बटाटा आपला. अशा प्रकारे आता आपण मॅगी मसाला घालणार आहोत त्यामध्ये. अजून त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही गरम मसालाही घालू शकता वरतून. मी इथं मॅगी मसाला का घातलेला आहे तर अगदी अजून टेस्टी भाजी होते. तुम्ही सुद्धा करून बघा. मस्त होते भाजी. मॅगी मसाल्यामुळे भाजीला अजून छान चव येते. आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि मॅगी मसाला शेवटीच घालायचा आहे. सर्वांनाच अशी भाजी आवडते. मुलांना, लहान मुलांना, मोठ्यांना डब्यालाही देऊ शकतो. आणि अशी सुद्धा घरी सुद्धा आपण जेवणात करू शकतो दुपारी, रात्री. आज आपण अशा प्रकारे फ्लॉवर बटाट्याची भाजी करून दाखवलेली आहे. अगदी टेस्टी झाली, अप्रतिम झालेली आहे, अगदी हॉटेल स्टाईल. आणि मी इथे रोट्या पण आपल्या गव्हाच्या पिठाच्याच केलेल्या आहेत, गार्लिक रोटी. इथे मी थोडा लसूण क्रश करून, काळे हे तीळ आहेत आणि थोडीशी कोथिंबीर, अशा मी त्रिकोणी आकाराच्या अशा चपात्या केलेल्या आहेत रोटी टाईप. बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर दिसतात ते आणि चवीलाही भन्नाट मस्त. या भाजी बरोबर अगदी छान लागणार आहेत त्या. मी आज डिश करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी डिश आवडली का? मी केलेली आजची आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.